एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा व्हिडिओ असणार आहे गेट रेडी विथ मी फॉर ऑफिस फंक्शन. सो इंडिपेंडन्स डेसाठी मी ही साडी वेअर करण्याची ठरवली खूप पिंटरेस्टही सर्च केल्यानंतर. सो आपण बघूयात की मी ही कशी स्टाईल करते. सो याच्यासाठी ही पूर्ण प्लेन साडी आहे. सो यासाठी मी इथे याच्यावरती वेअर केला होता प्लेन नेव्ही ब्लू कलरचा ब्लाऊज. सो असं काही दिसतं त्याचा लुक एकदम साधं सिम्पल आहे, कारण मी ते ऑफिसमध्ये वेअर करून जाणार आहे. सो आय जस्ट वॉन्टेड टू बी अ सिम्पल अँड सटल. सो आता आपण वळूयात मेकअपकडे. त्याच्यानंतर आपण ज्वेलरी बघूयात. ओके. सो फर्स्ट नेहमी मेकअप करताना लक्षात ठेवायचं की तुम्हाला तुमची फेसची स्किन आहे ती मस्त छानपैकी मॉइश्चराईज करून घ्यायची आहे, बिकॉज दिस इज अ फर्स्ट स्टेप. सो दॅट विल युअर स्किन विल गेट हायड्रेटेड. ओके. त्यानंतर इथे आपल्याला यूज करायचं आहे प्रायमर. इथे मी यूज केलं आहे इनसाईडचं प्रायमर. 3 in 1 ऑइल कंट्रोल करतं. ह्यामुळे तुमचा जो मेकअप आहे हा व्यवस्थितपणे चेहऱ्यावरती बसतो आणि एकदम ग्लोई असा मेकअप लुक देण्यास हा प्रायमर जो आहे हा मदत करतो. सो इथे मी इनसाईडचा यूज केलेला आहे. हा थोड्याशा प्रमाणात हे घ्यायचा आहे आणि चेहऱ्यावरती व्यवस्थितपणे त्याचा मसाज करून घ्यायचा आहे. व्यवस्थितपणे तो चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर आपल्याला पुढे यूज करणार आहे बीबी क्रीम. इथे मी फाउंडेशन यूज करणार नाही आहे. इथे मी यूज करते मायग्लॅमचं बीबी क्रीम. हे फाउंडेशनसारखं काम करतं. तुमची स्किन जी आहे इव्हन करण्यास डेफिनेटली मदत करतं. सो मी इथे फाउंडेशन यूज न करता थोडंसं लाईटवेट आणि थोडंसं डिफरंट म्हणून बीबी क्रीम इथे यूज केलेली आहे. ही सुद्धा बोटांच्या साहाय्याने व्यवस्थितपणे मी अप्लाय करून घेते. मी इथे स्पंजचा यूज करत नाही, कारण की मला असं वाटतं माझे फिंगर्सनं जे मी अप्लाय करते ते व्यवस्थितपणे माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय होतं. त्यानंतर थोडेसे आईज खाली थोडेसे डार्क स्पॉट्स आहेत, सो ते लपवण्यासाठी मी इथे यूज करते आहे स्विस ब्युटीचं कन्सिलर. हे मी खूप बऱ्याच दिवसांपासून यूज करते आहे आणि मला हे परफेक्ट शेड देतं. त्याने माझे डार्क सर्कल जे आहेत ते डेफिनेटली बऱ्यापैकी हाईड होण्यास मदत होते. आणि हे कन्सिलरसुद्धा मी बोटांच्या साहाय्याने ब्लेंड करून घेते. त्यामुळे थोडंसं केकी दिसत नाही आणि व्यवस्थितपणे थोडंसं अजून कुठे कव्हरेज द्यायचं असेल तर ते बोटांच्या साहाय्यानेच मी ते कवर करते. त्यानंतर उरलेलं जे आहे ते आपल्या मानेलाही लावून घ्यायचं आहे, त्यामुळे चेहरा आणि मान ह्याच्यामध्ये डिफरन्स समजून येत नाही. त्यानंतर बीबी क्रीम आणि कन्सिलर सेट करण्यासाठी इथे मी फिटमीचं कॉम्पॅक्ट पावडर यूज करते. हे खूप सुंदर कव्हरेज देतं. त्यानंतर इथे माझं खूप बऱ्याच दिवसांपासूनचं इनसाईडचं वॉटरमेलन शेड असलेलं ब्लश मी इथे यूज करते. हे अगदी थोडंसं जरी घेतलं ना तरी ते परफेक्ट तुमच्या स्किनला मेल्ट होतं आणि छान असं शाईन देतं. थोडं जास्त रेडनेस वाटत नाही. सो हा माझा परफेक्ट शेड आहे. त्यानंतर इथे मी सटल मेकअप ठेवते, त्यामुळे एकदम सिम्पल आणि थोडंसं पातळ थोडंसं थिन असं आयलायनर मी इथे लावून घेते. त्यानंतर माझे आयलॅशेस सेट करायला इथे मी मेबलिनचा मस्कारा यूज करते, अगदी थोडंसं, कारण की माझा मेकअप हा खूप लाईट असणार आहे. त्यानंतर इथे लिपस्टिकचा कॉम्बो करण्यासाठी इथे लॅक्मेची जी रेड कलरची लिपस्टिक आहे ती मी ॲज अ लिप लायनर म्हणून साईडने लावली. आणि त्यानंतर स्विस ब्युटीची न्यूड शेड असलेली लिपस्टिक हे मी मधोमध लावून घेतली आणि ती मी व्यवस्थितपणे मिक्स करून लावली. सो अशा प्रकारे सुंदर असा शेड तयार झाला. त्यानंतर सगळ्यात लास्ट टिकली लावून मी माझा मेकअप असा पूर्ण केला. सो त्याच्यानंतर ज्वेलरीकडे जाण्यासाठी मी इथे पर्ल्सच्या नेकलेस चूज केले. हे मी मिशोवरून ऑर्डर केले होते. 2 वेगळे आहेत, पण त्याचं कॉम्बिनेशन करून मी असा काही लुक क्रिएट केला. त्यानंतर लेफ्ट हँड ऑफिसला जात असल्यामुळे लेफ्ट हँड साईडच्या हातामध्ये मी माझं वॉच घालणं प्रिफर केलं आणि देन अशा प्लेन बँगल्स मी घेतलेल्या विथ ग्रीन बँगल्स असा कॉम्बिनेशन करून मी अशा ज्या बँगल्स आहेत ते घातल्या. अँड हिअर इज माय फायनल लुक. सो कसा वाटला हा मला मेकअप लुक हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.